मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली आहे. सत्तार यांनी अचानक जी भेट घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांची, याबद्दल राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कारण इतके दिवस आपण पाहिलं की शिंदेचे वेगवेगळे नेते हे जरांगेंच्या भेटी घेत होते. यानंतर आज आपण पाहिलं की अचानक सत्तार भेटीला आले आहेत. नेमकं सत्तार यांनीच आज का मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे याचं विश्लेषण आमचे प्रतिनिधी जगदीश पानसरे यांनी केलं आहे. ते काय विश्लेषण आहे ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच शिंदेंवरती टीका केली आहे. याआधी आपण पाहिलं की फडणवीसांवर आणि इतर नेत्यांवर जे तर ते टीका करत होते, परंतु शिंदेंवर त्यांनी पहिल्यांदाच टीका केली आहे. ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काही प्रमाणपत्र रद्द केले होते. 2 जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरपालिकेतल्या नगरसेवकाचं जात प्रमाणपत्र रद्द झालं होतं. यानंतर आपण पाहिलं की जरांगे यांचा पारा चढला होता. त्यानंतर त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा खासदार संदीपान भुमरे असतील आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट असतील, तर यांच्यावरती विशेष आपला राग व्यक्त केला होता. मराठा समाजाच्या विरोधात शिरसाटांनी बैठकी घेतल्या आणि शिंदेंनी त्या बैठकांना त्या बैठका ॲक्च्युली शिंदेंनीच घ्यायला लावल्या, असा जरांगे यांचा आरोप होता. खासदार भुमरेंनी त्यांना साथ दिली असं म्हणून जरांगे यांनी या सगळ्यांवरती आपला राग व्यक्त केला होता. आपण पाहिलं की प्रत्येक वेळेला शिवसेनेकडून त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न जातो. उदय सामंतांसारखे नेते नेहमी त्यांच्या भेटीला जात असतात, परंतु आज अचानक उदय सामंत किंवा इतर नेते भेटीला न जाता अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याकडे भेट घेतली आहे. जरांगे यांना शांत करण्याचा जो प्रयत्न आहे तो आता अब्दुल सत्तारांच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेकडून होताना आपल्याला दिसतोय. सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की तुम्ही संघर्ष योद्धा आहात, काही चुका झाल्या असतील, काही गैरसमज झाले असतील तर ते चर्चा करून आपल्याला दूर करता येतील, यासाठी चर्चा करावी लागेल, अशी साथ जी आहे ती सत्तार यांनी घातली आहे. यावेळी जरांगेंनी पुन्हा जे आपलं म्हणणं होतं ते म्हणणं मांडलेलं आहे. शिंदे साहेबांवर आम्ही जीवापाड प्रेम केलं, त्यांनी असं करायला नको होतं, या पद्धतीचं जे तर ते म्हणणं जरांगे पाटलांनी मांडलेलं आहे. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही झाला. पण आता प्रश्न हा आहे की शिंदे गटाकडनं अब्दुल सत्तारांवरच ही जबाबदारी का आली, तर याचं कारण काय ते त्याचं विश्लेषणही थोडक्यात पाहूयात. याआधी पाहिलं आपण की संदीपान भुमरे असतील, संजय शिरसाट असतील, हे नेते जाऊन आधी भेट घ्यायचे, बोलायचेत, पण आता सत्तारांनी अचानक भेट घेतली आहे. याचं एक विश्लेषण काय ते सांगतो. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे 5 टर्म खासदार राहिलेले जे मंत्री आहेत रावसाहेब दानवे, तर यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे यांचा जो विजय झाला लोकसभा निवडणुकीत, तर यामध्ये जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा फॅक्टर होता. अब्दुल सत्तार यांनी महायुती असूनही त्यांना मदत केली असं बोललं जात होतं. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ज्या वेळेला भोकरदनमध्ये एक घटना घडली होती, त्यांचं बॅनर फाडण्यात आलं होतं. यावेळी जरांगेंनी रावसाहेब दानवेंवर जो आहे तर तो थेट निशाणा साधला होता, त्यांच्यावरती टीका केली होती. आणि जरांगे यांच्या नाराजीचा फटका आपण जर पाहिलं तर तो दानवेंना लोकसभेत बसला होता. त्या अब्दुल सत्तार यांचे राजकीय मित्र जे आहेत कल्याण काळे, तर ते खासदार झाल्याचं चित्र आपल्याला जालन्यामध्ये पाहायला मिळालं. सत्तार यांनी काट्याने काटा काढला अशी चर्चा त्यावेळेला जिल्ह्यात चांगल्याच पद्धतीने रंगली होती. ज्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं त्याही वेळेला त्यांनी मुस्लिम आरक्षणाचा विषय काढला, तेव्हा सत्तारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच आपण पाहिलं की जरांगे आणि सत्तार यांच्यामधले हे संबंध जे तर ते चांगल्या पद्धतीने झाले होते. आणि आता सत्तार यांनी शिवसेनेच्या इतर नेत्यांवर जरांगे यांची नाराजी पाहिली आणि आता मध्यस्थीची जबाबदारी ही त्यांच्यावरती टाकण्यात आली. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की इतर नेत्यांवर जरांगे नाराज आहेत, त्यामुळे आता मध्यस्थीची ही जबाबदारी सत्तारांवर देण्यात आली आहे. तर या भेटीमागचं जे विश्लेषण होतं ते या पद्धतीचं होतं. या भेटीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घटना जाणून घेण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.